नमस्कार. दिनांक 13 जुलै. कथेचं शीर्षक आहे राताळी भाजून खा. मागील कथेतील महारोगी क्षुद्रास ज्याने अक्कलकोटास पाठवले त्या साधूस दम्याचा विकार पूर्वी होता. औषधोपचार करूनही तो बरा होत नव्हता. अखेर प्राणपणाने कळवळून त्याने पांडुरंगाला आता तार किंवा मार अशी निर्वाणीची हाक दिली. तेव्हा पांडुरंगाने त्यास स्वप्न दृष्टांत देऊन अक्कलकोटास जा असे सांगितले. महाराजांनी त्यास 3 दिवस रताळी भाजून खाण्यास सांगितले. त्याप्रमाणे त्याने करताच त्याचा दमा बरा झाला. न देवा दंडमादाय रक्षन्ति पशुपालवत यम हि रक्षितो मिच्छन्ति बुद्ध्या संयोजयन्ति तम, असे एक शास्त्रवचन आहे. अर्थ असा आहे की गुराख्याप्रमाणे हातात काठी घेऊन देव जीवांची राखण करीत नाही. ज्याचे रक्षण करावयाचे त्यालाच तो उचित बुद्धी देऊन त्याचे रक्षण करतो. पंढरपूरच्या साधूने महारोगी क्षुद्रास अक्कलकोटास जाण्याचा मार्ग सुचवला. साधूच्या रूपाने देवच क्षुद्रास भेटला. त्या साधूच्या बाबतीत हेच आणि असेच घडले होते. त्यास खुद्द विठ्ठलाने मार्ग दाखवला. या घटनेची पारमार्थिक बाजू समजून घेतली की महाराजांचे कार्य कसे चालते ते कळून येईल. हा साधू म्हणजे परमार्थातील मुमुक्षु जीव आहे. पंढरपूर ही भक्तीची पेठ आहे. तेथेच हा साधू राहतो. याचाच अर्थ तो भक्तिमार्गी आहे हे उघड आहे. तो उगाच कोणी भोंदू साधू नाही. असे असूनही त्याने हठयोग मार्गाचा प्रयोग करून पाहिला. या मार्गातील प्राणायाम साधना करताना झालेल्या चुकीचा गंभीर परिणाम त्याला भोगावा लागला. त्याला दम्याचा विकार जडला. वास्तविक तो भक्तिमार्गी, पण त्याने स्वतःच्या मनाने हठयोगाचा प्रयोग केला. योग्य मार्गदर्शनाच्या अभावी त्याला तो प्रयोग साधला नाही आणि त्याचा असा गंभीर परिणाम झाला. अनेक उपाय करूनही दम्याचा विकार आटोक्यात येईना. तेव्हा त्याने विठ्ठलाला निर्वाणीची हाक मारली. देवा पांडुरंगा, विठ्ठला, तूच आता तार मला. इथे विठ्ठल या शब्दालाही एक विशेष अर्थ आहे. श्री विठोबा अण्णा दप्तरदार यांच्या सुश्लोक लाघव या ग्रंथात विठ्ठल या शब्दाची त्यांनी व्याख्या केली आहे. ती अशी: विदा ठाण लाते गणंती सह विठ्ठलहा, किंवा ज्ञानेन लठ्ठान अज्ञजनान निजी करोती संग विठ्ठलहा. अर्थ असा की ज्ञान देऊन जो भक्तांना आपलेसे करतो तो विठ्ठल. साहजिकच त्या साधूच्या निर्वाणीच्या हाकेला विठ्ठल धावून आला. त्याने साधूस अक्कलकोटास जाण्याची उचित बुद्धी प्रेरणा दिली. विठ्ठलाच्या रूपाने देवच मार्गदर्शक झाला. साधू अक्कलकोटास आला तेव्हा महाराजांच्या रूपाने त्याला साक्षात सद्गुरूच त्याला भेटले. त्याची अवस्था पाहून सद्गुरू महाराजांनी त्यास 3 दिवस रताळी भाजून खाण्याचा उपाय सांगितला. परमार्थाच्या दृष्टीने रताळू म्हणजे घट्ट झालेली, दृढ झालेली अज्ञानाची काळी कुट्ट तमोमय अवस्था. ही अवस्था म्हणजे एक प्रकारची निद्राच असते. सृष्टीच्या आरंभी विष्णूची सुद्धा अशीच मोहमयी निद्रावस्था होती. आदिमायेने त्यास जाग आणली. तसेच इथे झाले. एक विशिष्ट साधनेचे 3 गुणकारी वळसे देऊन महाराजांनी त्या साधूची अज्ञानवश मोहनिद्रा घालवली. कोणत्याही साधन मार्गाचा अवलंब योग्य त्या मार्गदर्शनाखेरीज करू नये. त्यातील धोके आपणास ठाऊक नसतात. महाराजांनी त्याच्या अज्ञानवश मोहाने रताळू जप तपाच्या साधनेत खरपूस भाजून त्यास खावयास दिले. हा उपाय 3 दिवस करायचा होता. याचा अर्थ तो उपाय 3 टप्प्यात करायचा होता. 3 दिवस म्हणजे 72 तास नव्हे, हे ध्यानात ठेवावे. पहिल्या टप्प्यातील पहिला वळसा होता विस्मरणाचा. जीव देह धारण करून जेव्हा या जगात येतो तेव्हा त्याला 3 प्रकारे विषय ज्ञान होते. 1. आतील म्हणजे भूतकाळातील मागील संस्कारजन्य विषयांचे ज्ञान. 2. अनागत म्हणजे भविष्य काळातील मनोराज्यातील कल्पित सुखाचे ज्ञान. आणि 3. विद्यमान म्हणजे वर्तमान काळातील अज्ञानवश कर्मातून घडणारे ज्ञान. हे 3ही प्रकारचे ज्ञान अज्ञानमूलक असल्याने परमार्थाला घातक असते. जीवाने कितीही प्रयत्न केला तरी लेश मात्र व वासना संस्कार रूपाने ते शिल्लक राहतेच. सद्गुरूंच्या कृपेशिवाय ते नाहीसे होत नाही. सद्गुरूंच्या सेवा सहवासात राहून ते विषय ज्ञान सर्वतोपरी विसरावे लागते. पूर्वीचे सर्व काही विसरून जावे लागते, तसे भविष्याचे
स्वप्नरंजनही थांबवावे लागते. विद्यमान म्हणजे वर्तमान काळात आपण जे काही परमार्थ म्हणून करतो तेही सोडून द्यावे लागते. सद्गुरूला आपल्या मनाची पाटी कोरी लागते. आपले मन, आपली बुद्धी सद्गुरू चरणी ठेवून पूर्ण शरणागत व्हावे लागते. हा पहिल्या टप्प्यातील पहिला वळसा असतो. दुसरा टप्पा याच्या उलट म्हणजे स्मरणाचा असतो. मात्र हे स्मरण गुरूंनी सांगितल्याप्रमाणे सोहम ध्यानाचे असते. गुरु सांगतील त्यानुसार नित्य नेमे करावा अभ्यास, परी जीवासी न व्हावा त्रास, देहधर्मी राहावे उदास, मनी उल्हास बाळगावा, चित्त ठेवावे प्रसन्न, कदापि न व्हावे खिन्न, भावे करावे सोहम ध्यान, स्वरूपानुसंधान राखोनी. श्री स्वामी स्वरूपानंद पत्रमंजुषा अशी दिनचर्या ठेवावी लागते. यासाठी काय करावे याचीही ही युक्ती सद्गुरू आपल्याला देतात, सांगतात. स्वस्थ बसूनी नेत्र मिटूनी दिठी लक्षावरी ठेव, मन भटकू दे त्रयस्थ बदुनी ठेव तू साक्षी भाव. सांज सकाळी करी साधना तू थोडा तरी वेळ, दृढ अभ्यासे मिळेल शांती चित्तासी अनमोल. हळूहळू वाढवी वेळ आपुला मूर्ती ढळू ना द्यावी, सगुणामधुनी निर्गुणामध्ये वृत्ती तल्लीन व्हावी. असा हा दुसरा वळसा असतो. मग तिसरा वळसा घ्यावा लागतो. तो असतो गुरुसेवेच्या अनुसरणाचा. इथे थोडे अधिक लक्ष राहावे लागते, सजग असावे लागते. कारण गुरुसेवेचे अनुसरण म्हणजे आंधळे अनुकरण नव्हे. सद्गुरूंचे बाह्य रूप, वेशभूषा, बोलण्या चालण्याची ढब यांचेच अनुकरण करण्याचा धोका असतो. असल्या अनुकरणाने काहीही साध्य होत नाही. तसेच गुरुसेवा म्हणजे त्यांचे हात पाय चेपणे नव्हे, ही दान दक्षिणा देणे नव्हे. हे सारे गौण आहे. महत्वाचे आहे ते गुरूंच्या उपदेशाचे, साधन मार्गाचे, त्यांनी दिलेल्या मंत्र साधनेचे तंतोतंत पालन करणे आणि सर्वांभूती समभाव ठेवणे, कोणाचाही द्वेष मत्सर न करणे, गुरुसेवेचे राजकारण न करणे, सर्वांशी मोकळेपणाने आपुलकीने वागणे हे महत्वाचे असते. परमार्थाला आवश्यक असणारी वृत्ती कशी असावी त्याविषयी गीता सांगते ते असे: अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च, निर्मोहो निरहंकारे समदुःख सुखक्षमीः. कोणाचाही द्वेष करू नये, सर्वांची मित्रभावाने आणि प्रेमाने वागावे, माया मोह नसावा, अहंकार नसावा, सर्व सुखदुःखाच्या प्रसंगी तटस्थ असावे, तसेच क्षमाशील वृत्तीने राहावे असा त्याचा भावार्थ आहे. तद इच्छेप्रमाणे ही वृत्ती राहो असे नुसते म्हणून चालत नाही. ते आपल्या रोजच्या वागण्या बोलण्यातून दिसावे लागते. हे साधन खडतर असते. ज्ञानाग्नीची धुनी सतत दगदगत ठेवावी लागते, राग झाडावी लागते. त्यात आपल्या अज्ञानमय अवस्थेचे राताळू भाजावे लागते आणि ते चावून चावून खाऊन पचवावेही लागते. त्या साधूने म्हणजे मुमुक्षुने ते साधन अशा 3 प्रकारे 3 टप्प्यात केले आणि त्याला दमविणारा दम्याचा रोगही बरा झाला. त्याच्या शरीरातील प्राणचक्रे शुद्ध झाले हा त्याचा अर्थ आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर स्वतःच्या मनाने हठयोगासारखी कोणतीही साधना कधीही आकर्षक वाटली तरी ती करू नये. तसे करणे घातक असते, त्रासदायक असते. आपल्या गुरुने दिलेली, आपल्या प्रवृत्तीस मानवणारी, भक्तिपंथाने जाणारी गुरुसेवा हेच खरे साधन असते. धन्यवाद.